आणि त्यातल्या त्यात काही काही प्रश्न त्याच्यामधूनच निर्माण होतात आणि त्या प्रश्नावर आपली सोडवणूक होणे गरजेचे आहे। जेव्हापासून या मार्गाची सुरुवात झाली, हवन कार्याची सुरुवात झाली, तर माळ हातात घेतल्याबरोबर आपण प्रणाम करतो। होऊ शकते आता मंडळाने त्याच्यामध्ये काही बदल आणला असेल आणि तो प्राधान्य मंडळामध्ये आहे, तर प्रणाम केला आणि नाही केला विचार असा असला पाहिजे ज्याच्या आत्म्यामध्ये परमेश्वर आहे, ती लिंक त्या परमेश्वरापर्यंत पोहोचतो। परंतु प्रणाम करूनही जर आत्मा इकडे तिकडे भटकत असेल तर लाईन मिळत नाही, आणि लाईन मिळाली नाही तर कितीही चांगला घर असेल तर अंधारमय जीवन होईल। लाईनच नसली, घर कितीही सुंदर असला तर अंधार दिसेल, आणि अंधारामधून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग महांतगी बाबा जोगदेवजींनी आम्हाला दिलेला आहे। ज्या दिवशी या मार्गामध्ये आम्ही येतो त्या दिवशी मार्ग घेण्याकरता आपण मार्गदर्शकांकडे जातो, आणि मार्गदर्शकांकडे गेल्यानंतर मार्गदर्शक एकच सांगतो की हा मार्ग मरण्याचा आहे। आता काही लोकांना पटतो आणि काही लोकांना पटत नाही। आता तर सर्वात पटतो, कारण मरणे म्हणजे सगळ्याला माहित आहे इथले सेवक कसे मरतात। सेवक मरते कसा आज सगळ्यांना माहित झालाय की हा मार्गदर्शकाच्या घरी गेला, मरण्याचं वचन दिला, साधे कार्य प्रामाणिकपणाने केला, त्यागाचे कार्य झाले, त्यागाचे कार्य झाल्यानंतर त्याच्याकडे न भावना होतात, परंतु 42व्या दिवशीच त्याला वाटतं की अर्धत्व पूर्ण झालेलं आहे। पूर्ण झालेलं नाही, अर्धत्व पूर्ण झालेलं आहे, आणि त्याला असं वाटतं आहे अब मैं किसको क्या समजू। आजची परिस्थिती आहे भाऊ। आणि जेव्हा न होणं पूर्ण होतात तेव्हा त्या सेवकाला खरंच त्या न होण्यामध्ये काय काय अनुभव येतात, त्या अनुभवावर उभा हा मार्ग आहे। आता सर्वजीने सांगितलं की विठ्ठल युगे 28 विटेवर उभा राहिला। युगे 28 विठ्ठल विटेवर उभा राहिला, पण ते युगे 28 नाही, युगे आहेत 4। आणि बाबांनी आम्हाला दाखवलंय 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणाची बेरीज करा, काय होतो 28। आणि बाबांनी असा विचार केला, आणि विचार केल्यानंतर युगे 28 नाही, युगे कितीही झाले, परंतु फिरून सत्ययुग येतो, आणि त्या सत्ययुगासाठी महांतगी बाबा जोगदेवजींनी या माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे असे सोनपुरी दुसऱ्याची बोलले, आणि मानवाची मानवासारखं जर वागलं तर मानव धर्म तयार होतो, आणि तो मानव धर्म बाबांनी तयार केलेला आहे। आता सेवक कसा असला पाहिजे, आणि एखाद्या सोबत आपली मित्रता आहे तर मित्रता कशी असली पाहिजे। मित्र असा पाहिजे की ठेच लगी तुझको तो दर्द मुझे होता है। ठेच मित्राला लागली तर दर्द या कलेजाला झाला पाहिजे, त्याला मित्र म्हणतात। इकडे तुकाराम महाराज म्हणजे तुका मने शोधून पाहे, आणि बायको नवऱ्याची माने। माझी प्रकृती आता बिघडली होती, सुलक्षच्या कारणाने एक बोरी मी उचलली गव्हाची, आणि या मानेला थोडासा गॅप आला, म्हणून आम्ही विनायकजी घोडके डॉक्टर फोन केला, आपले गराडे दादा आणि आमचे मित्र लक्ष्मण दादा हे तयारच होते। गाडीत बसलो आणि त्यांच्याकडे गेलो। तिथं गेल्यानंतर त्यांचा जो नर्सिसचा टॉप होता तो स्टॉप नवीन होता, त्याच्यामुळे त्यांनी जे मला सलाईन दिली ती व्हेन्स मध्ये न जाता मस्कुलर गेली, आणि मस्कुलर गेल्यानंतर माझ्या हाताला सुजन आली। मग या हाताची सलाईन काढली आणि या हाताला देण्यात आली, याही हाताला खूप सुजन आली, आणि अशी झपाट्यानं सुजन वाढली की ते डॉक्टरला मी विचारलं तर ते माझ्या पत्नीला आणि माझ्या साड्याला, नेहमी पत्नी आहे इथं आणि माझा जो साडा आहे ते पण इथं उपस्थित आहे। ज्यांच्यापासून जीवनाची निर्मिती होते, नवीन जीवन,
तो नवीन जीवन प्रत्येकाला पत्नी मिळते, परंतु मला माझ्या जीवनात सजवण्यासाठी माझी पत्नी तर मिळाली, पण तिच्या सोबतीला एक छोटासा साळाही माझ्या सोबत आला. जसा बंधन पिक्चर तुम्ही पाहिलेले आहात, तो पिक्चर झाला आणि माझा जीवन हकीकत आहे. जवळपास 22 वर्ष माझ्या पत्नीने आणि माझ्या साळ्यांनी अशी माझ्या जीवन सजवण्यात मेहनत केली की तिच्याकडे पाहिला तर कोणी म्हणू शकत नाही की हे सेन उचलण्याचे कार्य करेल. परंतु मागे पुढे लाज लज्जा न ठेवता मी कसा आहे याच्याकडे न पाहता आपला कर्म ऐसा करो कि देखने वाला देखते रह जाए, और कर्म को ऐसा करते जाओ कि वो कर्म धर्म बन जाए. और कर्म धर्म यदि बनता है तो मानव बनाने का एक फैक्ट्री कारखाना तैयार होता है. वो कर्म बाबा ने किया और वो कर्म करते ऐसे चले गए कि बाबा को भगवान की प्राप्ति हो गई और धर्म तैयार हो गया. अब धर्म तैयार हुआ तो बाबा को नाम भी अनगिनत लोगों ने दिए, मठाधिपति, ऐसे बहुत कुछ नाम दिए बाबा को. लेकिन बाबा ने नाम स्वीकार किया कैसा कि बोले जो पृथ्वी तल पे मेरे पहले हुए वो नाम मेरे को नहीं होना. रिसर्च किया बाबा ने और रिसर्च करने के बाद में ऐसा एक नाम सामने आया, महान त्यागी बाबा जमदेव जी. ऐसा कोई युग पुरुष नहीं हुआ और ये नाम भी हमको सुनने में नहीं मिला. ये नाम शिवकर ने बाबांको दिले. हो कर्म देखो. मग माझी तब्येत बिघडली आणि मला एकदम जास्त तब्येत वाढली. त्यानंतर हे इथलेच डॉक्टर आहेत, माझं आता नाव घेत नाही त्यांना, रोडगेचे नंतर ज्यांच्याकडे जबरदस्त गिरेपुंजे डॉक्टर यांच्याकडे गेलो तेव्हा परिस्थिती खूप हालाकीची झाली आणि त्या डॉक्टरांना मला असं दोन्ही हात काढून ठेवलं रात्रभर, परंतु आराम झाला नाही आणि दोन्ही हात जसे वारतो आपला फाटते तसे फाटायला लागले आणि मला मग बेसुद्ध करण्यात आलं, तकलीफ जास्त होती म्हणून. आणि माझ्या साळ्याला, माझ्या पत्नीला, माझ्या मित्रांना पावास झालं नाही आणि यांनी सुट्टी मागितली, परंतु ते सुट्टी द्यायला तयार नव्हते. नाही म्हणे. और बड़े डॉक्टर को मैं बुलाता हूँ, बड़ा डॉक्टर आएगा वो बताएगा. त्याच्यानंतर माझे एक मित्र विश्वनाथजी बांडेवचे ते तिथं आले आणि ते तिथं आल्यानंतर मकसूद पटेल भंडारे आले, ते पण तिथं आले आणि त्यांनी आम्ही विनवणी केली, त्यांनी ऐकलं नाही. बघा, लातों के भूत बातों से नहीं मानते. आणि हे दोघे वर गेले आणि वर गेल्यानंतर यांनी म्हटलं आपसे नहीं जमता तो हमारे पेशेंट को छुट्टी दो, यदि छुट्टी नहीं देते होंगे तो आपको उठा के नीचे पटक देंगे. तेव्हा तो थरथरावला. त्यांना विचारलं तुम्ही कोण, तुमचा परिचय काय. त्यांनी परिचय सांगितल्यावर पटकन सुट्टी दिली आणि सुट्टी दिल्यानंतर मला जोपर्यंत त्यांनी खाली आणलं तोपर्यंत म्हणजे चेतना होती आणि जेव्हा गाडीमध्ये मांडलं तेव्हा चेतना गायब झाली. मग मी इथून कसा नागपूरला गेलो माहित नाही. शेवटला ऍडमिट करण्यात आलं आणि ऍडमिट केल्यानंतर त्यांनी सांगितलं हा एक हात काटायला लागतो आणि मग मला विचार आला तिथं चेतना आल्यानंतर हात काटल्यानंतर माझं काय होईल. आणि परमेश्वराला विनंती केली, पत्नीने विनंती केली आणि सगळ्यांनी विनंती केली, गावातील सेवकांनी सुद्धा विनंती केली की नाही, यांचे हात जर कटलं तर हे कसे काय कार्य करतील. म्हणून सगळ्यांच्या विनंतीला भगवंतांनी मान दिलं आणि मान दिल्यानंतर सकाळी मग ते डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितलं की म्हणे नाही, आपल्याला वाटत होतं की गँगरिंग असेल, परंतु नाही म्हणे, गँगरिंग नाही आहे, सेल्युलाइटिस आहे आणि सेल्युलाइटिसच्या गँगरिंग मध्ये रूपांतर व्हायला जवळपास अजून 2 दिवस लागतात. 48 घंटे जर लागले तर मग गँगरिंग होतो आणि हात काटायला लागतो. परमेश्वराने तिथं थांबवलं आणि मग ऑपरेशन झाला. तुका मने सोडून पाये आणि बायको नवऱ्याची माये. आणि आताच सांगितलं मित्र कसा असावा, हेच लगी तुझको तो दर्द मुझे होता है. आणि बघा कसे कार्य झाले. आणि मग मला दोन्ही हात माझे बांधले राहायचे, दोन्ही हातांना माझ्या बँडेज होता आणि मला बाथरूमला जायला त्रास होता.
लॉटरिंगला जायला तयार त्रास होता आणि तेव्हा या मनीची मला जाण झाली. पत्नी बाथरूमला नेऊन द्यायची, लॅट्रिनलाही पत्नीच नेऊन द्यायची. जे कार्य मी करत नव्हतो ते कार्य ती करायची आणि त्यानंतर जेवण दोन्ही टायमाचं तीच मला चालायची. मग नाईटच्या वेळेला दुसरा एक पेशंट तिथे राहायचा, त्यावेळेला कधी जावई यायचे, जावई चारायचे, कारण मला खाता येत नव्हतं. 2 दिवस गेले आणि त्यानंतर तिथं राहायला अरुणजी वैद्य नागपूरचे ते आले. एक दिवस त्यांनी पण जेवण चारला आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांना काम आलं. मी माझ्या मित्राला लक्ष्मणजी राकडे यांना कॉल केला, यांनी कॉल केला. मला तर कॉल करण्याची शक्ती नव्हती, कारण 76 किलो वेट होता माझ्या. ऑपरेशन झाल्यावर फक्त 49 किलो उरला होता आणि जो मला नेहमी पाहायचा तो माझ्या बेड जवळ आल्यानंतर मला ओळखतच नव्हता, कारण बारीक बारीक हात आणि छोटासा चेहरा आणि तिच्या बेडचा जो आपण त्यांचा ड्रेस हॉस्पिटलचा कोणी ओळखत नव्हतं. आणि ते तिथून ते कार्य मला लक्षात आलं की तुका मने शोधून पाये बायको नवऱ्याची माय. तर पत्नी ही सेकंदापुरती क्षणापुरती तुमची पत्नी असते, परंतु माय हे जन्मापर्यंत तुमच्या जोपर्यंत जीवन आहे, श्वासात श्वास आहे. तुमचा भाऊ साथ सोडून देईल, तुमचा बाप साथ सोडून देईल, तर पत्नीला कितीही बोललो, कितीही वेदना दिल्या, परंतु पत्नी ती पत्नी असते, ती अर्धांगिनी असते. आपल्याला ठेच जर लागली तर तिला तिच्या काळजाला दुःख होत असते. तिने तर तिचे कार्य केले आणि मग माझे मित्र लक्ष्मणजी राकडे हे सुद्धा तिथं आले. त्यावेळेला मग माझ्या हात बांधून राहायचे आणि हात बांधून राहिल्यानंतर मला खालीवर असं काही करता येत नव्हतं, तर माझ्या पाठीला सुद्धा जार फोडे फोडे आले, पूर्ण पाठभर बारीक बारीक. तेव्हा माझा सारखा माझ्या मित्रांनी काढला आणि एक पावडरचा तिथं डब्बा होता, त्या डब्यातला पावडर काढून माझ्या पाठीची पूर्ण मसाज केली आणि मसाज केल्यानंतर मला म्हटलं काटेकरजी आता कसं वाटतं? मी म्हटलं आता खूप चांगलं वाटतं, परंतु माझ्या मनात असं वाटत होतं की परमेश्वरा आता माझे दिवस पूर्ण झाले असतील असं मला वाटत होतं. परंतु त्या भगवंतानी त्याच्यामधूनही हळूहळू हळूहळू मला आराम मिळायला लागला. आणि मग तिथं बालकदासजी ठवकर, रवी राऊत, रवीजी कळप हे सगळे लोक तिथं पाहायला आले. पाहायला आल्यानंतर मग दुसरीकडे कसं हवन होता त्या ठिकाणी हे गेले आणि तिथं चर्चा निघाली की काटेकर साहेब इथं भरती आहेत. त्या दिवशीपासून खूप सेवकांची गर्दी. आधीच सांगितलं की हा कारखाना बाबांनी मानवाने मानवाशी मानवासारखं वागलं पाहिजे. जर माझ्यात माणुसकी आहे आणि मी जर खरंच सेवकाच्या लायकीचा आहे तर मला कोणाला बोलवून नेण्याची गरज पडणार नाही. जर नाव तयार झाला तर त्यांच्या लक्षात येईल की तो माणूस कसा आहे आणि ते स्वतः त्यांच्यामध्ये विचार जागृत होतील की आपल्याला जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे, आपल्याला जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे. तशाने ते लोक येतात, खूप लोक येत गेले आणि मग त्याच्यामध्ये त्या परिस्थितीमध्ये आम्ही गावच्या कार्यक्रमाची आखणी केली आणि जवळपास 10 लक्झरी आमच्या दहेगावला छोटासा गाव आहे, 10 लक्झरी घेऊन नागपूरचे सेवक आले. जवळपास 10 ते 15 कार होत्या, ते घेऊन आले. सांगण्याचा मतलब असा की तुम्ही कार्य त्या पद्धतीने करत जा तर त्या कार्याचा लाभ तुम्हाला मिळत जाईल. आता शाळेचा अनुभव मी तुम्हाला सांगितलं की तो छोटासा होता आणि तेव्हापासून तो माझ्या सुखादुःखात तयार झाला आणि माझा व्यापार चालू लागला. मी गाय घेऊन यायचा, गायचा व्यापार माझ्या आधी नव्हता, मी टँकर चालवत होतो आणि तो ऑल इंडिया नॅशनल परमिट. त्यानंतर परमेश्वराने काय घडवलं माहित नाही, जैन दुधाची टँकर चालवत होतो आणि या शुक्रवारीवरच राहत होतो. आणि मग इथून त्यांनी सांगितलं की गाड्या विकली, आता इथून तुम्हाला मला माझ्याकडे गाडी नाही तर तुम्हाला सुट्टी, तुमची नोकरी इथून बंद. मग मी विचार केला की नाही आपण काहीतरी केलं पाहिजे. माझ्या त्यागाचे कार्य व्हायचे होते. मग गावी गेलो. गावी गेल्यानंतर मार्गदर्शकांनी सांगितलं, त्यांनी म्हणलं कार्य घडवा. त्यागाचे म्हणजे लग्न झाल्यानंतर जे घडवतो ते कार्य. आणि तिथं गेल्यानंतर आम्ही गेलो. गुरुजी म्हणतात बघा तुमच्या सासऱ्याकडे तुम्ही राहता पण तुम्हाला त्यांच्याकडला काही घेता येणार नाही. तर मी गाडीवर एक त्यावेळेस मातीचा पण गल्ला ठेवत होतो, तो गल्ला फोडला आणि गल्ला फोडल्यानंतर 35
रुपये त्याच्यात निघाले. आणि मग मी म्हटलं आता काय करू परमेश्वरा, असा काही योग द्या की या पैशातून माझे कार्य झाले पाहिजे. मग आम्हाला एक युक्ती परमेश्वराने दिली आणि एक गाय घेतली 3500 रुपयाची. 3500 रुपयाची गाय घेण्याच्या आधी म्हणजे कार्य घ्यायला जेव्हा गेलो तेव्हा सायकलनी जात होतो. माझ्या मागे कार्य माझी पत्नी बसलेली होती. हिला म्हटलं एक दंडा पडलेला आहे तो उचल. हे म्हणे कशाला, राहू द्या. मी म्हटलं उचल, तो पडलेला आहे उचल. तिने तो दंडा गाईचा म्हणजे गाई राखण्याकरता जो ठेवता तो उचलला आणि तो दंडा घेऊन मी घरी आलो आणि ही युक्ती सुटली आणि गाय घेतली. एक गाय घेतल्यानंतर त्या गायीच्या भरोश्यावर आम्ही कार्य केले. धान काढतात कसं हे मला माहित नव्हतं, पण गुरुजीने सांगितलं होतं की तुम्हाला निस्वार्थ यांच्याकडून कार्य करावं लागेल आणि मोजे घ्यावं लागेल. त्यागाचे कार्य त्याला म्हणतात म्हणे त्याग. हिरा पकडला पत्नी आणि मी आणि सासऱ्याने धान काढला. त्यांनाही वाईट वाटत असेल तर माझ्याकडे माझ्याकडे राहते आणि आजपर्यंत टँकर चालवत होता, बरेचसे रुपये कमवत होते आणि आज हे रोजी कशी करतात. पण मी डगमगलो नाही. माझा परमेश्वर माझ्या जवळ आहे. आज यांनी धान काढावं लागलं तर उद्या काही नाही काही माझा परमेश्वर मला योग देईल, हा विश्वास माझ्याकडे होता. आताच सांगितलं साहेबांनी वैचारिक क्रांती. ती वैचारिक क्रांती कशी असली पाहिजे, नुसती बोलण्यापुरती नसली पाहिजे, चिंता आणि चिकाटी असली पाहिजे की जोपर्यंत मी ठरवलेला काम शेवटच्या टोकाला पोहोचवत नाही तोपर्यंत हा हातातला काम मी सोडणार नाही. आणि तो कार्य केलं आणि कार्य केल्यानंतर त्या गाईच्या दुधावर आम्ही किराणा घ्यायचं, काम करायचं आणि त्यांच्याकडून आम्हाला अनाज मिळायचं. अशा परिस्थितीत योगायोगाला ती गाय आम्ही मग विकली आणि दुसरी गाय घेतली. दुसरी गाय घेतल्यानंतर मग तिसरी घेतली. असं करता करता परमेश्वराने खूप योग दिला. आणि पाहता पाहता राजहंस काटेकरचं नाव जर घेतला तर भंडारा जिल्ह्यामध्ये ज्या काळ्या पांढऱ्या गायी दिसतात एचप ज्याला म्हणतात. आपल्या इकडच्या व्यापारी म्हणजे बिचारा दहेगाव, मोहाडी किंवा इकडला रोहा बेटाळा सुपडी घेतला तर त्यांची धाव जास्तीत जास्त भंडाऱ्याच्या मार्केटपर्यंत आहे. परंतु मला गाईचा नाद नव्हता. मी गाडीवर असताना मला माहित होतं की मार्केट कुठं कुठं आहे, मोठे मार्केट. आणि हे मार्केट सोडून मी लोणीला गेलो, मराठवाडा, तिथून गाई आणायचे. पंजाबला गेलो आणि पंजाबवरून गाई आणायच्या. तर पंजाबचा किस्सा सांगतोय मी तुम्हाला आता अनुभव म्हणून. मी गाई आणल्या 6 आणि 6 गाई आणल्यानंतर उधार आणल्या होत्या. पण 6 गायची कॅप त्या काळात 1 लाख रुपये माझ्याकडे होते. आणि त्या 6 गाई आणल्यानंतर 4 गाई मरण पावल्या. आणि 4 गाई मरण पावल्यानंतर पत्नी, माझ्या शाळा आणि बाकीचे लोक रडायला लागले, कारण परिस्थिती हलाखीची होती. परंतु मी हिंमत सोडली नाही. ते पैसे घेऊन त्या व्यापाऱ्याकडे गेलो आणि त्या व्यापाऱ्याला पैसे दिले आणि तुरंत घरी वापस आलो. मग आपल्याकडचे काही व्यापारी तिथे गेले आणि यांनी त्यांना सांगितलं, बोले भैया वो काटेकर बहुत गरीब आदमी है और बोले आपके पैसे नहीं दे सकता, आप जाओ और पैसे लेके आओ, नहीं तो उसकी 2 बची गई गैया वो फुटे से फुल के लाओ. तेव्हा तो व्यापारी दुसऱ्या दिवशी घरी आला आणि त्यांना सांगितलं, बोले राजहंस तूने गैया को ला लिया, गैया मर भी गई, पैसे भी दे दिया बोले, लेकिन बताया नहीं. क्यों नहीं बताया? मैं बोला भैया जी मैंने आपके यहाँ से जब खोला था तब गाय जिंदी थी, मेरे यहाँ क्या मरी, ये मेरी परीक्षा थी, मेरा जो भगवान है ये मेरी परीक्षा लेता रहता हूँगा. भगवान को लगता होगा इसको इतना कुछ दिया, इसके बाद में गैया मर जाए तो इसलिए नीति में कुछ बदलाव तो नहीं आता, ये बदलता तो नहीं. सेवक कैसा होना चाहिए, चाहे कुछ भी है, गर्दन में छुरी क्यों ना है, लेकिन सत्य सत्य रहना चाहिए, इधर उधर नहीं जाना चाहिए. नहीं तो आज देखो कहीं ये छावनी में तो कहीं वो छावनी में. छावनी अलग अलग होती होगी लेकिन मार्ग एक है और नेक है. ये मार्ग के जैसा पृथ्वी तल पे कोई दूसरा मार्ग नहीं है. आणि तेव्हा त्यांच्याकडे तो माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी सांगितलं, भैया काटेकर बोले तू धंधा बंद मत करे, वहां तक आते जा, मैं नफा नहीं लूंगा बोले इसके बाद, क्योंकि तेरी सच्चाई मुझे पसंद आई. बोले मैं नफा नहीं लूंगा, तू गैया लाते जा और जिस दिन तेरा नफा पूरा होगा मेरे को बता देना. बोले मैं नफा जोड़ते जाऊंगा. लालच देखो आदमी को कैसे ऊपर एकदम ऊपर लेके जाती है और फटाक से नीचे कैसे लाती है. तो मैंने 2 महीना में उसको बता दिया. मैं बोला मालिक गैया का घाटा जो था पूरा हो गया, आज से आप नफा जोड़ते जाओ. लाइन देखो परमेश्वर ने, भगवान ने कैसी मिलाई. तो उसको टेंडर मिला फिर अमरावती का.
जो गोंड गवारी होते उनको फोकट में गैया मिलती है 14,000 में। वो टेंडर उस व्यापारी को मिला। तो धूप काले में पंजाब की गैया यहाँ महाराष्ट्र में नहीं आ सकती, क्योंकि वहाँ का वातावरण ठंडा है और अपने यहाँ का वातावरण गर्म है। यदि उसने वहां से 12 गैया ट्रक में भेजा तो गलती से 3 गैया आएगी, यहाँ तक 9 गैया मर जाएगी। इतना टेम्परेचर का बदलाव आता है। तो वो आदमी देखो भगवान ने क्या किया, उसको वहां का टेंडर दिया, वो दहेगांव आया और दहेगांव के आगे मेरे को बोलने लगा, बोले काटेकर जी आप मेरे को कितनी गैया दे सकते हो महीने में। मैं बोला भैया मेरे पास पूंजी नहीं है ज्यादा, मैं 5 या 10 गैया दे सकता हूँ। आणि त्या काळात 7 ते 8 हजाराची गाय मिळत होती। त्यांनी काय केलं, दोन्ही खिशात हात घातलं आणि माझ्याकडे 50-50 हजाराच्या 2 बिल्ट्या दिल्या। बोले हफ्ते की 10 गैया मेरे को होना, पूर्ति करोगे क्या? मैं बोला बिल्कुल भैया, आपका काम है, मैं इस बारे करूंगा। आणि गावातलाच व्यक्ती पकडला माटेजी आणि त्यांना जवळ घेऊन कोंड्यावरून खरेदी करायचा आणि अमरावतीला पाठवायचा। तर जवळपास 1.5 ते 2 महिने तो व्यापार चालला आणि त्याच्यावरून मला 2 लाख रुपये मिळाले। 2 लाख मिळाल्यानंतर त्या व्यापाऱ्यासोबत माझे संबंध घनिष्ठ झाले आणि मग त्यांनी घट पकडली। बोले काटेकर तेरे को बोले वहां आना पड़ेगा, बोले डेरोली। डेरोली मतलब हरियाणा। मैं बोला भैया उतनी देर दूर कैसे आऊंगा? तू यहाँ से बैठ, बोले मैं वहां लेने आऊंगा, बोले तेरे को रेलवे स्टेशन। वहां मैं दिल्ली तक गया और दिल्ली वो लेने आया वो व्यापारी। तो सच्चाई देखो, सच्चाई क्या होती है। तो दिल्ली जब गया, उसके घर जब मैं उतरा तो बड़े बड़े ऊंचे ऊंचे लोग वहां के बेटा बड़ी बड़ी ऊंचे वो मेरे को देखने आए, ऐसे दरवाजे से देखे और आपस में कुछ बातें करते हुए निकल जाए। तो मेरे को डर लगा, मैं डर गया बहुत। और वो सारी चीजें मेरे चेहरे के ऊपर वो व्यापारी ने देख लिया और वो बोले काटेकर क्यों डर गया? बोले तू। मैं बोला भैया बड़े बड़े लोग 4-4, 5-5, 6-6 लोग झुंड में आते हैं, मेरे तरफ देखते हैं और निकल जाते हैं, बोला इसलिए मैं डर रहा हूँ। बोले पगले ये बात नहीं है, अरे नागपुर में चर्चा चलती है बोले कि भंडारा से एक व्यापारी आता है, गैया मर भी जाए फिर भी वो पैसे देता है। और हमारे यहाँ ऐसा है बोले कि किसी ने 10 लीटर दूध बताया और गैया ने 8 लीटर दूध दी तो लड़बाजी होती है और मर माना एक में का चीर फोड़ते हैं। बोले वो बात है, बोले वो तेरे को देखने आते हैं बोले कि मरी हुई गैया का पैसा देने वाला आदमी कौन है। तब मेरे आंख से आंसू निकले, वो भी खुशी के आंसू, गम के आंसू नहीं निकले, खुशी के आंसू निकले कि मेरे महान त्यागी बाबा चुंगदेव जी ने यह सत्य दिया है। जैसे राजा हरिश्चंद्र अभी ये युग में नहीं है, लेकिन कोई अगर बोलता है मैं सत्य हूँ, मैं सत्य बोलता हूँ, मैं सत्य काम करता हूँ, तो पुराना आदमी जरूर बोलता है जा जा बोले बड़ा सत्यवादी राजा हरिश्चंद्र की हुआ म्हणतात की नाही म्हणत। तो सत्य महान त्यागी बाबा चुंगदेवजीने फुकट आम्हाला इथं आणून दिलेला आहे, पण आम्हाला तो कळला नाही। आता मागच्या वेळेस सांगितलं की एका सेकंदामध्ये राजाची गद्दी मिळणार होती, असा तो राम कैकेयीने म्हटला की भरत को राजगद्दी और राम को वनवास। एका सेकंदात राजाचा वेध त्याला मिळणार होता, तरी तो आदेश पाळला आणि काय केलं, त्या मर्यादा बापाची ठेवण्याकरिता त्यानं तो वनवासाचा वेश धारण केला आणि पत्नी सोबत लागली। पत्नी जेव्हा सोबत गेली तेव्हा भाऊ पण मागा मागा निघाला। बंधुत्व प्रेम आणि बंधुत्व प्रेम जर पाहायचं असेल तो लक्ष्मण तिकडे निघाला आणि तेव्हापासून आम्ही पाहतो आहे पण लक्ष्मण दिसत नाही, पण आमचे लक्ष्मण दादा राखडे। परिस्थिती आज खूप नाजूक आहे, डोळ्यातून अश्रू येतील अशी परिस्थिती भाऊ यांच्या, ज्याचं नाव जोतू राखडे। खूप हसायचा, कितीही घाम असेल तर तो तिथे आला तर मला हसलेच हसले, असे त्याचा स्वभाव होता। हे नेहमी समजावत, मी त्याला नेहमी समजावत होतो की दादा तू खर्रा खाऊ नको। चर्चा बैठकीचा महत्व बघा, त्यांनी चर्चा बैठकीमध्ये गेला, चर्चा बैठकीमध्ये वचन दिला की मी आजपासून खर्रा खाणार नाही आणि पुन्हा खर्रा खायला सुरुवात केली। त्यानंतर यांनी पुन्हा 5-7 वर्षाच्या आधी त्यांना टेस्ट करायला नेला, तेव्हा सांगितलं डॉक्टरांनी की तुम्हाला खर्रा सोडायला लागते, कारण येणाऱ्या काळात तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो। यांनी खूप समजावलं, कुठं औषधीला गेले नाही। या काळात आम्ही पाहतो की एखाद्या भावाची बिल्डिंग बनत असेल तर दुसरा भाऊ त्याच्या खालचा खंड पण कसा खालता येईल हा विचार करणारे भाऊ, हा
कलियुग आहे. भाऊ भावाचा वैरी झालेला आहे. कारण ज्या भावाला मी खांद्यावर मारलं, माझी स्वतःची वस्तू दिली, पत्नी सुटून गेली आणि 7 ते 10 वर्ष पोरासारखं पालवलं, कधी व्यापार कधी झगडा झाला नाही, भांडण झाला नाही. माझ्यासाठी चप्पल घेतली, त्याच्यासाठी चप्पल घेतली, माझ्यासाठी कपडे घेतले, त्याच्यासाठी कपडे घेतले. मला जर दुःख झाला, त्याला जर दुःख झालं तर मला दुःख व्हायचं. कधी भावाभावात भांडण झालं नाही. पण म्हणतात ना, काळ्या डोळ्याची बाई म्हणतात. सगळेच नाही बाई, सगळेच नाही, पण एक ना एक राहते आणि एक घर जोडते आणि एक घर फोडते. तर फोडणाऱ्या बाईसाठी विचार तत्व तत्व नियमाचे जर असेल आणि तत्व तत्व नियमाने चालली असेल तर खरं तिला समजतो की बाईच्या बाई पण काय आहे. आणि तो भाऊ बघा मग काय झालं. पुन्हा त्याला इथं गाठ आली. गाठ आल्यानंतर तिकडे दूर कुठंतरी गेला औषधी घ्यायला. ती औषधी खाल्ली. त्यानंतर आमच्या राकडेजीने त्यांना अमरावती कुठं दूर नागपूरच्या आधी तिकडे ते गाडीला गेले, ते दाजी वगैरे यवतमाळला गेले. आणि आता त्या दिवशी आम्ही पुन्हा कोणत्या गावात गेलो, बबई म्हणून गाव आहे. तो फुकट औषधी देते. 500 रुपये घेतले काही फक्त औषध बनवायची आणि सांगितलं की बरोबर औषधी घेतली तर कॅन्सर नाहीसा होतो. आज तो आमचा भाऊ, आमचा दादा पाटेवर म्हणजे बाजेवर खाटेवर शेवटचे दिवस गिनत आहे. कसा परमेश्वर. म्हणून भगवंताला माझी विनंती आहे की भगवान बाबा हनुमानजी आणि महान दगड बाबा जमदेवजी, आपण मातीमध्येही औषधी तयार करू शकता. आणि कदाचित त्या भावाचे जे दिवस पुरले असतील तर भगवान बाबा हनुमानजी आणि महान त्यागी बाबा जमदेवजी तुम्ही त्याला सदृढही करू शकता. पण याच्यासाठी जे कार्य दिलेले आहेत, ज्याला कॅन्सर झाला त्याच्यासाठी बरेचसे बंधनाचे कार्य दिले जातात. त्या कार्य ज्याने पाळलं त्याच्या कॅन्सरही नाहीसा झालेला आहे. परंतु कार्य जर पाळले नाही तर आम्ही लाईन मध्ये तुटतो. ही जे लाईन दिली आहे, शब्द भगवान आणि शब्द सैतान आहे, इथं तुटतो. आणि इथं तुटल्यानंतर परमेश्वर बाजूला राहतो आणि सैतानी शक्ती समोर येतो आणि तो दुःख वाढत जातो. हा कार्य, हा मार्ग बाबांनी आम्हाला जसाच्या तसा दिलेला आहे. कारण बाबाला माहित होतं की माझ्या नंतर खूप दुःखी लोक आहेत आणि या दुःखी लोकांना सुखी करण्याकरता बाबांनी हा मार्ग काढला. आणि आम्ही सुखी झाल्यानंतर आज कुस्त्या खेळायला लागलो. सुख आमच्या अंगात आलेला आहे. आम्ही मार्गात येण्याच्या आधी आमच्या अंगात भूत येत होता आणि आज या मार्गामध्ये आलो. आमची वैचारिक क्रांती कुठे गेली. एकामेकासोबत कुस्त्या लढण्याचे विचार कशा करता. फक्त मी विनंतीमध्ये मी हा शब्द 4 वेळा दिला गेलेला आहे. हा मी जर आमच्यातून बाहेर निघला, मराठी मधले मी आणि हिंदी मधला मैं, हा जर बाहेर निघला तर घराघरात भांडण होणार नाही. नाहीतर मी आणि मैं जर बाहेर निघला नाही तर आमच्यातला जो काही मोहमाया अहंकार आहे तो जाणार नाही. आणि मोहमाया अहंकाराला बाजूला करायचा असेल तर आमच्यातला मीपणा बाहेर निघला पाहिजे. आणि 2 ओळी म्हणतो आणि माझ्या शब्दांना मी विराम देतो आहे. सगळ्यांना वाटतोय, ज्याला लग्न झाला त्याला, की मला मुलगा हवाय, मुलगी नको आहे. बरेचसे लोक म्हणतात मला मुलगी पाहिजे, मुलगा नको आहे. अरे जिच्यापासून हे जगात जन्मी आहे आणि ती जर नसेल तर तुम्ही का. मुलगी तुला पाहिजे आहे, मुलगी नको आहे, मात्र सून हवी आहे. पेचाचा प्रश्न आहे. म्हणून म्हटलं 9 महिने 9 दिवसांनी येतो झगमगण्याची घाई. 9 महिने 9 दिवसांनी येते झगमगण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू गाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू गाई. मग त्या काळजामधून ती मुलगी बोलतोय गर्भामधून आई सोबत काय म्हणतोय. उद्या तुझ्या घरबाची चाचणी होणार ग. ती मुलगी त्या आईला म्हणतोय आज आई उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होईल. आणि चाचणी झाल्यानंतर जर का मुलगी निघाली तर तू अभॉर्शन करशील.
बसेल ग आई, मारू नको म्हणे मला. परंतु आई त्या पतीवर आणि त्या सासू सासऱ्यांवरही म्हणजे निर्भर आहे की आईला ते बाळ हवा की नको नको हवा, तिच्यावर प्रेशर असतो. म्हणून तो बाळ त्या आईला म्हणतो आणि ते काय म्हणतो, उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी झाली म्हणून सारे नाक मुरडणार ग, मुलगी झाली म्हणून सारे नाक मुरडणार ग, माझ्याची मुकल्या कानाला, ती मुलगी त्या गर्भामधून आईला सांगतो आहे, माझ्याची मुकल्या कानाला तुझे तळमळे कुये, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू ग आई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू ग आई. म्हणून आजी तळमळ आहे की मुलं खूप घुमतात मग मुली मिळत नाही, खूप वैतागलेले आहेत. आमच्या गावात 60 मुलं असतील, छोटासा गाव आहे लग्नाचे, कोणी आशा सोडून दिली, कोणी घुमणं चालू केलं, परंतु मुली मिळत नाही आहेत. आणि म्हणून या माझ्या बोलण्याला बाबांनी त्या काळात सांगितलं होतं, त्या काळात बाबांनी सांगितलं होतं आणि ते आज घडत आहे. म्हणून बोलणारे खूप आहेत. माझ्या बोलण्यामध्ये जर कोणाचं मन दुखलं असेल, तुम्हाला वाईट वाटलं असेल, त्याची मी क्षमा